नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबरबातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. खबरबातच्या या शोला सुरुवात करण्यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांचा हा मुद्दा किंवा यांनी हे जे आरोप केलेले आहेत त्या आरोपाची छोटीशी क्लिप मी तुम्हाला दाखवतो आणि ती क्लिप तुम्ही पूर्ण ऐका आणि त्यानंतर आपण पुढचं विश्लेषण सुरू करूया. सरकार को इसमें खुलासा तो करना पड़ेगा. हिरेन जोशी कोई छोटा नाम नहीं है. प्रधानमंत्री कार्यालय में सबसे मजबूत, सबसे ताकतवर व्यक्ति, जिसने इस देश के लोकतंत्र की हत्या में बहुत महत्वपूर्ण काम किया, आप लोगों को का गला घोंटने का बहुत काम किया है और अब चर्चा में भी हैं. उनके साथी एक हैं जो लॉ कमीशन में अभी 7 महीने पहले ही आए थे. उनको आनंद फानंद में बाहर कर दिया लॉ कमीशन से. सुना सरकारी घर भी खाली करा दिए. क्या हो रहा है देश को जानने का हक है. उनकी बिजनेस पार्टनर्स कौन कौन है यह भी देश को जानने का हक है. क्या बिजनेस कर रहे थे हिरेन जोशी प्रधानमंत्री कार्यालय में बैठकर, यह भी देश में को जानने का हक है. कौन सी बेटिंग ऐप थी, क्या था, किसमें वो हिस्सेदारी है, उनकी चर्चाएं चल रही हैं सोशल मीडिया पर. और अगर सरकार जल्दी बाहर आकर कुछ नहीं बोलेगी, खुलासा नहीं करेगी, स्पष्टीकरण नहीं देगी, तो जाहिर सी बात है ये चर्चाएं चलेंगी मोबाइल्स पर. भले आप कितनी ऐप्स ले आइए, जो लोगों को जानकारियां मिल रही हैं प्रधानमंत्री कार्यालय से ही मिल रही हैं, तो वो जानकारियां सबके पास जा ही रही हैं. बहुत सारी सुना है बिजनेस इंटरेस्ट हो गए इनके, विदेशों में इनके क्या लिंक्स हैं, जब विदेश यात्रा की, क्या राष्ट्र के हितों का कोई समझौता किया हिरेन जोशी ने अपने साथियों से मिलकर अमेरिका में या जहां भी गए हों. ये सारी खुलासे अब आएंगे. ये देश जो है ना, लोकतंत्र को आप इतनी आसानी से मार नहीं सकते. कोशिश बहुत कर ली आपने. अब प्रधानमंत्री के कार्यालय पे बहुत बड़ा सवालिया निशान खड़ा हो गया. एक महत्वपूर्ण व्यक्ति, उसके रिश्ते, व्यावसायिक रिश्ते, उसके निजी रिश्ते, क्योंकि निजी कुछ नहीं होता. प्रधानमंत्री के कार्यालय में क्या निजी है, सार्वजनिक ऑफिस है वो. क्या संबंध किससे हैं, उन संबंधों का क्या नुकसान. तर तुम्ही ही क्लिप पूर्णपणे ऐकलेली आहे आणि पवन खेडा यांनी पीएमओ ऑफिसचा उल्लेख करत, तिथल्या एका शक्तिशाली अधिकाऱ्याचा उल्लेख करत काही आरोप केलेले आहेत. काँग्रेस सारखा जेव्हा एखादा राष्ट्रीय पक्ष असे आरोप करतो तेव्हा खरं तर त्याला प्रसिद्धी मिळायला पाहिजे होती किंवा त्यावरती चर्चा तरी व्हायला पाहिजे होती. पण प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नाहीये आणि सगळ्या बाजूनं एक प्रकारे चुप्पी साधली गेलेली आहे. त्यावरचं जे मौन आहे ते मौन अतिशय सर्वार्थानं बोचणारा आहे. कारण असा जर आरोप कोणी भाजपच्या प्रवक्त्याने केला असता तर अर्थातच राष्ट्रीय मीडियामध्ये, TV चॅनल्सवरती आणि सोशल मीडियामध्ये देखील याविषयी तीव्र प्रतिक्रिया आल्या असत्या. भाजपचे आरोप कसे खरे आहेत याविषयी भाजपच्या समर्थकांनी, त्यांच्या समर्थक अभिनेत्यांनी किंवा अनेक सेलिब्रिटी मंडळींनी भाजपच्या पाठिंब्यासाठी ट्विट केले असते आणि भाजपचे हे आरोप कसे खरे आहेत याबाबत अनेक स्टोरीज, नॅरेटिव्ह हे तयार केले असते. पण काँग्रेसच्या प्रवक्त्यानं इतका मोठा आरोप करूनही त्याबाबत कोणीच काही बोललं जात नाही. आता हे जे आरोप आहेत या आरोपांमुळे असं बोललं जात आहे की दिल्लीतल्या सत्ता केंद्रामध्ये भूकंप झालेला आहे. तर भूकंप होण्याचं काय कारण आहे, तर हा जो भूकंप होण्याची जी काही कारणं सांगतायत तर त्याच्यामध्ये जी काही नावं खुद्द पवन खेडा यांनी घेतलेली आहेत. पवन खेडा यांच्या म्हणण्यानुसार पीएमओ ऑफिसची सावली बनून राहिलेले हिरेन जोशी यांचं नाव त्यांनी घेतलेलं आहे. हे हिरेन जोशी नक्की कुठे आहेत, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2009 पासून सावली बनून राहिलेले होते. भाजपचं किंवा पीएमओचं किंवा एकूणच मोदी सरकारचं नॅरेटिव्ह काय असेल, कोणते मुद्दे चर्चेत द्यायला पाहिजे होते, मीडियामध्ये कोणती भूमिका भाजपची किंवा सरकारची गेली पाहिजे, ही जी काही सगळी रणनीती आहे, माध्यम नीती आहे, ही नीती ठरवण्यामध्ये हिरेन जोशी यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचं राष्ट्रीय वर्तुळामध्ये बोललं जातं. पण हेच आता हिरेन जोशी पीएमओ ऑफिसमध्ये नाही आहेत असं देखील सांगण्यात येते. अर्थात याच्यावरती अधिकृतरित्या कोणी काही बोलत नाहीये, फक्त सोशल मीडियामधला ट्रेंड आहे.
हा ट्रेंड इतका जोरात सुरू आहे की त्याचा संबंध अनेकांनी महादेव बेटिंग ॲप हा जो सगळा स्कॅम होता त्या स्कॅमशी देखील लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्याबाबत सरकारनं अजूनही खुलासा केलेला नाही किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही. हे जे हिरेन जोशी जे गृहस्थ आहेत त्यांनी विरोधकांचा असा आरोप आहे की भारतातील मीडिया कंट्रोल करण्याचं काम हे हिरेन जोशी यांच्या मार्फत केलं जात होतं आणि त्यामुळेच हिरेन जोशी यांचा आणि महादेव ॲप बेटिंग प्रकरणाचा किंवा त्या स्कॅमचा काही नवीन संबंध पवन खेडा यांच्यामध्ये उघड झालेला आहे. पण पवन खेडा हे देखील याबाबत कोणतेही पुरावे आतापर्यंत तरी देऊ शकलेले नाहीत. त्यामुळं दीपक चौरसिया यांच्यासारखे जे काही पत्रकार आहेत त्यांनी या पवन खेडा यांच्या आरोपांचं फेक नेरेटिव्ह म्हणून खिल्ली उडवली आहे. त्यामुळं यातलं जे काही तथ्य आहे किंवा सत्य आहे हे अजूनही समोर आलेलं नाहीये. त्यामुळं सोशल मीडियामध्ये नक्की काय सुरू आहे हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आता हे झालं हिरेन जोशी यांच्याबद्दल. आता एकदमच नवनीत सहगल यांचं देखील नाव याच 2 दिवसांमध्ये पुढे आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल नवनीत सहगल कोण? तर हे जे नवनीत सहगल आहेत हे प्रसार भारतीचे अध्यक्ष होते. आता प्रसार भारती काय करतं? दूरदर्शन, आकाशवाणी अशा ज्या सरकारच्या प्रसार माध्यमांच्या संस्था आहेत त्याचे प्रमुख म्हणून नवनीत सहगल हे काम पाहत होते आणि एकूणच सरकारचा अजेंडा काय, सरकारचं स्पष्टीकरण काय, सरकारचं फॅक्ट काय हे सगळं पाहण्याची जबाबदारी नवनीत सहगल यांची होती. त्यामुळं नवनीत सहगल आणि हिरेन जोशी यांचा तसा साहजिकच कामाच्या निमित्तानं नेहमीच संपर्क येत असेल. नवनीत सहगल हे UP कॅडरचे माजी IAS अधिकारी आहेत आणि त्यांची प्रसार भारतीच्या अध्यक्षपदाची मुदत संपायला आणखीन 1 वर्षाचा कालावधी बाकी होता. पण त्याच्या आधीच त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि या राजीनाम्यामुळे देखील खळबळ उडालेली आहे. त्यांचा राजीनामा हा त्वरित स्वीकारण्यात आलेला आहे, पण इतक्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांना राजीनामा देऊन देखील ना त्याची कुठे बातमी, ना त्याचं कुठे स्पष्टीकरण, ना त्याबाबत कुणी भाजपमधनं बोलतंय ना कुणी सरकारमधनं बोलतंय. त्यामुळं या प्रकरणातली जे गूढ आहे ते गूढ अजूनच वाढत आहे. अर्थात आणखीन एक नाव आलेलं आहे हितेश जैन. हितेश जैन जे आहेत ते विधी आयोगाचे सदस्य आहेत आणि हे हितेश जैन आणि महादेव बेटिंग ॲपचं जे काही प्रकरण होतं त्यांचा देखील संबंध सोशल मीडियामध्ये जोडला जात आहे आणि महादेव बेटिंग ॲपमधल्या काही आरोपींना, संशयितांना हितेश जैन यांनी कधी काळी मदत केली होती असं देखील पवन खेडा यांनी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळं या साऱ्या प्रकरणावरती, या साऱ्या एका गूढ नाट्यमय घडामोडींवरती फक्त सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू आहे. अर्थात मोदी सरकारमध्ये कोणतीही घटना घडली, कोणताही राजीनामा झाला तरी त्याच्यावर सरकार किंवा पक्ष अजिबात अधिकृतरित्या कोणी काही बोलत नाहीत. तुम्हाला माहिती आहे की उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा झाला, अचानक राजीनामा झाला, ना त्याचं कारण कधी खरं कारण पुढे आलं ना कधी त्या पाठीमागचं नाट्य पुढे आलं, पण त्याबाबत नुसत्या स्टोरीज आणि नॅरेटिव्ह हेच चालले. आता ज्या ठिकाणी उपराष्ट्रपती पदासारख्या व्यक्तीचा राजीनाम्यामागचं नाट्य माध्यमांना कळत नाहीत किंवा माध्यमांना कळत असूनही ते बोलत नाहीत, तर नवनीत सहगल असतील किंवा जे PMO मध्ये कार्यरत असलेले नरेंद्र मोदी यांचे OIG असतील हिरेन जोशी यांच्या राजीनाम्याबाबत देखील कोणी काहीच बोलत नाहीत. तर सगळं असं म्हणतायत की दिल्लीमध्ये काहीतरी भूकंप होतो आहे आणि हा भूकंप हा थेट सत्तेच्या मध्यवर्ती किंवा केंद्रीय ठिकाणी होतो आहे. आता हा जो आरोप आहे किंवा ही जी सगळी चर्चा आहे या आरोपाशी फक्त तुम्ही एक आणखीन एक पाठीमागची घटना जोडून पहा. ही जी घटना आहे ही घटना आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपाशी. त्यांनी असा दावा केला होता की पुढच्या महिनाभरामध्ये देशामध्ये मोठे बदल होणार आहेत, पंतप्रधान देखील बदलले जाऊ शकतात आणि महाराष्ट्राचा नेता हा पुढचा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी जे आरोप केलेले होते ते अमेरिकेतल्या एका प्रकरणावरनं, म्हणजे ते लैंगिक अत्याचाराचं प्रकरण होतं, त्या प्रकरणावरनं पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं असं आहे की या प्रकरणामध्ये काही भारतातले बडे नेते गुंतलेले होते आणि जेव्हा या फाईल्स ओपन होतील या लैंगिक अत्याचाराच्या, नुसत्या लैंगिक अत्याचार नाही तर बाल लैंगिक अत्याचाराच्या फाईल्स आहेत आणि त्या प्रकरणाचे पडसाद परिणाम हे भारतामध्ये होऊ शकतात. आणि त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोप, पवन खेडा यांचे आरोप, प्रसार भारतीच्या अध्यक्षांचा राजीनामा, पंतप्रधानांच्या OIG असलेल्या हिरेन जोशी यांचा राजीनामा दिल्याची अफवा आणि विधी आयोगाच्या सदस्याचा राजीनामा,
या जर सगळ्या बाबी जोडल्या तर काहीतरी नाट्य घडतं आहे. हे जे सोशल मीडियामध्ये सुरू आहे त्याच्यावरती भाजप काही बोलत नाहीत. भाजपचे जे टोलधाड आहेत ती देखील काही बोलत नाहीत. त्यामुळे बघूया पुढच्या काही काळामध्ये या घडामोडी काही वेग घेत आहेत का, त्याविषयी आणखीन कुणी काही बोलतंय का, आणि खरोखर या प्रकरणामध्ये काही तथ्य आहे का, की पुन्हा जसं भाजपचे समर्थक पत्रकार म्हणतायत हे केवळ फेक नॅरेटिव्ह आहे. पण काहीतरी शिस्त आहे, त्याशिवाय चर्चा होणार नाही असा दुसरा देखील दावा आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकरणाकडे आपलं लक्ष राहील. तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.